द्यायची आणि बापाला द्यायची महाराज. हो, तसं भक्तानं पहाटच्या टाइमला काकड्याच्या माध्यमातून आपल्या अंतकरणाचा भाग बापाला द्यायचा आहे महाराज. म्हणून वारकऱ्याचं जीवन आणि सासूरवासनीचं जीवन सारखं आहे. म्हणून जात्यावर दळण दळणारी आमची माता भगिनी ती जेव्हापासून जाता गेल्याने सुशिक्षित झाली तेव्हापासून माहेरच्या प्रेमाला पारखी झाली महाराज. आणि आता तिला माहेरची ओवी आठवत नाही. म्हणून मी जाता जाता सांगतो, जात गेलं पण महाराष्ट्राच्या संस्कृतीचं आणि माहेरच्या प्रेमाच्या हृदयाचा लचका तोडून गेलं, लचका तोडून गेलं. तुमच्या समोर आज मी कीर्तनकार म्हणून जो उभा आहे, माझ्या आईनं 2 वर्षाचा असताना 3 वर्षाचा